आणि विकास निधी जे काय बोंबलत आहेत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? काय आंदोलन म्हणून काय केली त्यांनी? जे आंदोलन आपण केली, शेतकऱ्याला कर्जमुक्त, मी काय उपकार नाही केले, पण एक अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. कोणीही मागितली नव्हती, पण मी माझं कर्तव्य मानलं की आपला हा अन्नदाता आहे. सगळेजण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असशील तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग ना, तू का शेतकऱ्याची गद्दारी करतोयस? पण कोणी न मागता मी माझं कर्तव्य म्हणून जे काय करता येणं शक्य होतं, 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी काय रक्कम होती ती त्यातनं मी मुक्त केलं होतं. शेतकऱ्याला मिळाली होती की नव्हती एवढं मला सांगा. काय त्रास झाला होता? नाव काय, अमुक काय, तमुक काय, हे काय, जन्म कधी झाला, जन्म झाला की नाही झाला? अरे समोर उभा आहे तरी विचारतो जन्म झाला की नाही झाला? यांची फसवणूक करण्याची जी काही वृत्ती आहे ही सगळी गद्दार वृत्ती आहे. म्हणजे आता मी मध्यंतरी वाचलं, तुम्ही पण वाचलं असाल, आता आपल्याकडे ते SIR सुरू होत आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, आता पासपोर्ट, हे तुमचं भारतीय नागरिकत्वाचा दाखला धरला जाणार नाही. मग काय करणार? भाजपचं सदस्यत्व एवढंच तुम्ही धरणार? आम्ही नाही आहोत भाजपचं सदस्य, कारण हा भारतीय जनता पक्ष नाहीच आहे. असाच जर का वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय की काय, अशी आम्हाला तर चिंता वाटायला लागलेली आहे. कारण यांनी गद्दारी जी केलेली आहे, गद्दारी तुमच्या आमच्याशी केलीच. गद्दारी स्वतःच्या आईबरोबर केले, गद्दारी शिवसेनेबरोबर केले, गद्दारी तुमच्याबरोबर केले. आणि एवढंच नव्हे तर जो उल्लेख आता संजय राऊत यांनी केला, राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले जात आहेत, चांदीच्या विटा चोरल्या गेल्या आहेत. शिवसेनेने देणगी दिली होती, तिचं काय झालं माहिती नाही. चांदीच्या विटा दिल्या होत्या, त्याचं काय झालं माहिती नाही. शिलापूजन, स्वतः शिवसेना प्रमुख गावोगावी फिरले होते, यवतमाळमध्ये सुद्धा आले होते. तिकडे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांनी पिंजून काढला होता. राम मंदिर वही बनाएंगे, काय एक वातावरण झालं होतं. आणि तमाम हिंदूंना यांनी सगळ्यांनी साथ घातली होती. हिंदूंच्या भावनेशी गद्दारी करणारे हे भारतीय जनता पक्ष आहे. आज हा हिंदुत्वाचा अपमान आहे. ही गद्दारी शिवसेनेशी नाही, गद्दारी हिंदुत्वाशी केलेली आहे, गद्दारी या देशातल्या हिंदूंशी केलेली आहे. जाब फक्त या गद्दाराला विचारून नाही चालणार, जाब भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. आपल्याकडे काय होते की जेवढ्याच तेवढं करून आपण विसरून जातो. ज्याप्रमाणे विधानसभेत आपलं सरकार यांनी पाडलं, गद्दारी करून पाडलं. 2.5 वर्ष तुम्ही राग तुमचा धुमसट ठेवला होता आणि तो राग त्यांना लोकसभेमध्ये दाखवून दिला. यांना काय वाटतंय की आता काही नसताना काही केलं तरी चालतंय. लोकांची स्मरणशक्ती किती आहे? किती आंदोलन करतील? 1 आठवडा करतील, 1 महिना करतील, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 3 वर्षांनी जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आम्ही बघू. नाही, हा राग विश्वासघाताचा जो राग आहे तो धुमस्ता ठेवला पाहिजे. तुम्हाला जी मतं दिलेली आहेत ती जनता ही जिवंत माणसं आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी म्हणून तुम्हाला मतदार तिकडे त्यांनी खासदार बनवून पाठवलं होतं. आणि विकास निधी कोणाला लागतोय? विकास निधी फक्त काय भाजपच्या बापाच्या मालकीचा आहे का? भाजपच्या विरुद्ध जे खासदार निवडून आले तिकडे भाजपचे मतदार नाही आहेत. आणि भाजपच्या विरोधात ज्यांनी मतदान केली ती जनता माझ्या समोर आहे, पूर्ण राज्यभर देशभर पसरलेली आहे. ही जनता तर काय पाकिस्तानमधून आलेली नाही ना. आणि मग विकास निधीसाठी जर का काम अडलं असतं तर जो उल्लेख आपल्या आमदार साहेबांनी केला, देरकर साहेबांनी केला, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, यांना का विकास निधी लागला नाही? गाडगे महाराजांनी सुद्धा इकडे या विदर्भात खूप काम केलं. दशसूत्र त्यांची प्रसिद्ध आहे. जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं, ज्याच्याकडे घर नाही त्याला घर देणं,